आता नाशिक रोडमध्ये घर घेणे झाले अधिक सोपे। लॅम्ब रोड महाराजा बस स्टॉपच्या मागे HB कन्स्ट्रक्शनचा नवीन प्रोजेक्ट आता आपल्या सेवेत। अत्यंत वाजवी दरात 2 BHK व 3 BHK फ्लॅट्स उपलब्ध। व्यावसायिक वापरासाठी गाळे म्हणजेच शॉप्स देखील उपलब्ध। उत्तम लोकेशन व सर्व सोयी सुविधांसह। बुकिंगसाठी आजच संपर्क करा 9850508581 किंवा 8855097143। 31 डिसेंबर आहे आणि आज 31 डिसेंबरची मध्यरात्र आहे आणि या अनुषंगानं नाशिक पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। आता मी अंबड MIDC मधील पोलीस चौकीसमोर उभा आहे। या पोलीस चौकीच्या अंतर्गत या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे। आपण बघू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी पोलीस प्रशासन आपलं काम करत आहे। ज्या गाड्या येत आहेत त्यांचा अडवून त्यांची सर्व चेकिंग या ठिकाणी केली जात आहे। त्यांनी मद्यप्राशन केलेले आहे की नाही, त्यांचे लायसन्स चेक केले जातात, त्यांच्या गाडीचे पेपर्स या ठिकाणी क्लिअर केले जातात। या संदर्भात सर आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर काय सांगाल, आज जो बंदोबस्त पूर्ण नाशिक शहरामध्ये लागलेला आहे, आज तुम्ही अंबड MIDC मधील असलेल्या पोलीस चौकीला आज तुम्ही व्हिजिट देण्यासाठी आलात, काय वाटतं सर आपल्याला? या ठिकाणी 31 डिसेंबरच्या अनुषंगानं नववर्षाभिनंदनाच्या पार्श्वभूमीवरती नाशिक पोलिसांच्या वतीनं पोलीस अधिकारी, अंमलदार तथा होमगार्ड असा एकूण जवळपास 1000च्या वर त्या ठिकाणी अधिकारी अंमलदारांचा बंदोबस्त डिप्लॉय करण्यात आलेला आहे। विशेषतः ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजे दारू पिऊन जर कोणी वाहन चालवत असेल, मग त्याच्यामध्ये 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर, तर त्या बाबतीत विशेष मोहिमेचं आयोजन केलेलं आहे। आणि आपण बघू शकता की या ठिकाणी कडक अशी नाकाबंदी आमची सुरू आहे। आणि ही फक्त इथेच नाही तर आपले जवळ जेवढेही 14 पोलीस स्टेशन आहेत त्या प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मल्टिपल पॉईंट्सला त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी पॉईंट सुरू आहेत। आमचं एकंदरीत नागरिकांना आव्हान आहे की आपण कुठल्याही प्रकारे दारू पिऊन वाहन चालवू नये आणि स्वतःचा तसेच इतरांचा जीव देखील धोक्यात घालू नये। आपल्या सगळ्यांना नववर्षाच्या पोलीस दलाच्या वतीने देखील आम्ही हार्दिक शुभेच्छा देत आहोत। सर ही जी कारवाई आहे याच्यामध्ये जे दोषी आढळतील, जे मद्यप्राशन केलेले लोक आढळतील, काय कारवाई असेल यांच्यावरती? त्यांच्यावरती आपण ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत केसेस देखील दाखल करणार आहोत। त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई तर होईलच, मात्र जर याच्यामध्ये काय अल्पवयीन देखील बालक त्या ठिकाणी आढळून आले तर त्यांचं देखील त्यांच्या पालकांवरती देखील गुन्हे दाखल केले जातील। त्यांचं परवाना निलंबन आणि वाहन जप्ती या गोष्टी निश्चितपणाने त्या ठिकाणी केल्या जातील आणि त्यांच्यावरती स्वतंत्र गुन्हे देखील दाखल करण्यात येतील। साधारणपणे 1000च्या वर त्या ठिकाणी टोटल अधिकारी अंमलदार आहेत त्याच्यामध्ये इन्क्लुडेड। असा एकूण पूर्ण नाशिकचा आमचा जो शहराचा पोलीस स्टाफ आहे तो सगळाच ऑलमोस्ट ऑन रोड आहे। अगदी CP to PC म्हणजे माननीय पोलीस आयुक्त महोदय पण त्या ठिकाणी स्वतः ऑन रोड आहेत आणि अगदी पोलीस कर्मचारी आपण बघू शकता की ते पण त्या ठिकाणी ऑन रोड आहे। ठीक, धन्यवाद सर। थँक्यू। कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी जे काही प्रयत्न करण्यात येतील हे नाशिक पोलीस प्रशासन करण्यासाठी सज्ज आहे आणि जे दोषी आढळतील त्याच्यावरती दंडात्मक कारवाई ही निश्चित केली जाणार असं केलेलं आहे। कॅमेरा पर्सन संदीप गाडेंसह दादासाहेब होबाळे, नाशिक वार्ता न्यूज, नाशिक।